न्यूजने आपण सुरुवात करूयात। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। 16 डिसेंबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही कंत्राटदारांना 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, अधिक काय माहिती याबद्दल? विशाल, कोणतेही कंत्राट ज्यावेळेस एखाद्या कंत्राटदाराला दिलं जातं त्यावेळेस आवश्यक त्या कागदपत्राची बरीच मोठी जंत्री असते आणि अर्थातच ते सगळे कागदपत्र आहे का नाही हे बघितलं जातं, पण त्या कागदपत्रांची छाननी करण्याचं काम मात्र कोणी करत नाही। आणखी मिठी नदीचा हा जो स्कॅम आहे आणि बीएमसीच्या माध्यमातून जे जे कंत्राट दिले गेले त्या सगळ्यांच्या स्कॅम मधनं त्यातला हा सगळ्यात मोठा मानला जातोय की या सगळ्या कागदपत्रांची छाननी करताना लक्षात आलं की हा सामंजस्य करार जो आहे हाच बनावट आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचे विधिनिषेधच बाळगण्यात आले नाहीये। कागदाला कागद जोडायचा यासाठी अक्षरशः कागद बनावट तयार करण्यात आलेले आहेत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय। याच्यामध्ये अधिकारी, ठेकेदार या सगळ्यांचं संगनमत निश्चित आहे। 5 जण आता या पूर्ण प्रकरणामध्ये अधिकारी आणखी ठेकेदार, मध्यस्थ हे सुद्धा अटकेत जरी असले तरी आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित या दोघांना अटक केल्यानं अनेक धक्कादायक पुरावे, हे सामंजस्य करार बनावट कोणी केले, कशासाठी केले, अजून कोणते कोणते कागदपत्र बनावट करण्यात आले होते, या सगळ्या गोष्टींचा खुलासा लवकरच समोर येईल। 16 डिसेंबरपर्यंत या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत कोर्टाने केली आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।